काय सांगाल, मोठमोठाले उमेदवार भाजप येऊन पुढारी येऊन मोठमोठ्याला सभा घेतात, विजयासाठी काय वाटतं काँग्रेस? तुम्हाला सांगतो, काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभाव या रीतीने चालणारा पक्ष आहे. सर्व जाती धर्माला घेऊन सोबत चालणारा पक्ष आहे. आज वार्ड क्रमांक 10 मध्ये महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय यशपालजी भिंगे सर इथं आले. आज स्वतः पायी त्यांनी जवळपास 3 किलोमीटर आम्ही फिरत आहोत सकाळी 9 वाजेपासून, आणि मोठी फेरी निघालेली आहे आणि उत्तम प्रतिसाद भेटत आहे. तसंच नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड शहरामध्ये जे जे वार्ड आहेत तिथे सुद्धा भिंगे सर फिरत आहोत, आम्ही सर्वजण फिरत आहोत. मी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं भिंगे सरासोबत आम्ही सर्व वार्डामध्ये मॅगझिन फिरत. काल इब्राहिम गडी आले होते. इम्रान प्रताप गडी काल आले होते. त्याच्या 2 सभा फार मोठाले झाल्या आणि इतक्या मोठ्या सभा त्याच्यात भिंगे सर होते, आम्ही सर्वजण होतो आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. राहिली गोष्ट भाजपचे किती नेते उद्या, लोकांच्या मनात काँग्रेस बसलेली आहे. आघाडीचे हे बसलेले आहेत. वंचित बहुजन आघाडी सोबत आहे. या वार्डामध्ये आपल्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत आणि आम्ही सर्वजण या 10 मध्ये तर जिंकूतच जिंकूत, पण नांदेडमध्ये आमची सत्ता येऊ शकते. देवेंद्र फडणवीसची जेव्हा सभा झाली तेव्हा काँग्रेसला मोठा यश आला. यावेळेस कसं होईल? नाही, देवेंद्र फडणवीसची सभा मोठं यश आलं असं म्हणता येणार नाही. आणि कसं आहे माहिती आहे काय, आता भाजप म्हणजे प्रश्न नाही, ते म्हणतायत फडणवीसांची सभा झाली की काँग्रेसला यश. मी सांगतो भाजपमध्ये काय झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे. आज नांदेडमध्ये भाजपचे मेन कार्यकर्ते बाजूला राहिले, तर आमचे जे काँग्रेसचे गेलेले तर तेच भाजपला हे करून टाकलेलं आहे आणि लोकांना माहिती आहे काय चाललंय काय नाही. राहिली गोष्ट देवेंद्र फडणवीस जिथे जिथे जातात, नांदेडलाच नाही जिथे जिथे जात असतात तिथे त्यांना अपयश येत आहे. त्यातल्या त्यात नांदेडला आलं आणि काही ना काही बोलत असतात आणि त्या बोलण्यामुळे आणि जनतेनं बोध घेतात. आणि यावेळेस सुद्धा महापालिकेमध्ये नांदेडमध्ये काँग्रेसच महापौर होईल, ही अशी आमची